डान्सिंग अंपायर. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे गोलूभाई तुम्हाला पाहायला मिळतील आणि गोलूभाई आमच्यासोबत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि खरं तर 6 डिसेंबर 2021ला त्यांच्यासोबत मोठा बाईक ॲक्सिडेंट झाला होता. त्यापूर्वी अतिशय दमदार खेळाडू म्हणून त्यांची ओळख संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसरामध्ये राहिली होती. बाईकवर त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहिलं त्यांची मदत करण्यासाठी सगळ्यात पहिले जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले, हॉस्पिटलमधून कोमातून ते बाहेर आले, तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एका बाजूला चिट्टू पावशे होता आणि दुसऱ्या बाजूला आकाश सिंग होता. क्रिकेटमधून त्यांना जी मदत मिळाली, क्रिकेटच्या मित्रांनी त्यांना जे काही सहकार्य केलं ते आयुष्यभर कधी विसरू शकत नाहीत. खरं तर त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या ते व्यक्त करू शकत नाही, त्यांना जास्त बोलायला जमत नाही, पण म्हणून त्यांनी आम्हाला त्या भावना सांगितल्या की माझ्या मनामध्ये काय एक्झॅक्टली मला प्रेक्षकांना काय सांगायचं आहे. आणि क्रिकेटच्या मित्रांनी त्याला केलेली मदत आणि त्याला केलेलं सहकार्य तर आयुष्यभर कधी विसरणार नाही. क्रिकेटच्या मित्रांसाठी जीवही देईन हा त्याचा शब्द राहिला होता. त्याने मला व्यासपीठावरती सांगितलं की हे जे क्रिकेटचे मित्र आहेत त्यांनी माझ्यासाठी जे काय केलं आहे त्यांच्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. माझ्या आईबापाने माझ्यासाठी जे काय केलं त्यांच्यासाठी मी आजही जीव द्यायला तयार आहे. कारण क्रिकेटने जे काय दिलं आहे ते मी कधीच विसरू शकत नाही. क्रिकेटचे उपकार, माझ्या आईवडिलांचे उपकार माझ्यावरती आयुष्यभर राहतील आणि खरंच त्यांचा मी ऋणी आहे हे त्यांनी सांगितलं. आणि विनंती आहे प्रेक्षकांना की त्या ॲक्सिडेंटमधून सावरत असताना पुन्हा एकदा तो माणूस उठतो, आपल्यामध्ये येतो आणि या स्पर्धेसाठी नक्कीच तो देखील सहकार्य करण्याचा प्रयत्न. एकदा गोलूबाईसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत, विनंती आहे प्रेक्षकांना. येस, थँक्यू गोलूबाई आमच्यासोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि येस, फक्त फिल्डर एक्स्ट्रा प्लेअर एकही दिसला बल्ली तर पॅनल्टी मिळेल तुम्हाला तुमच्या प्लेअर लॉबीमध्ये. एकही एक्स्ट्रा बसू देऊ नका, कोणीच एक्स्ट्रा चालणार नाही. आणि परत मॅच थांबेल, मग पॅनल्टी पडेल. आणि एकतर सेमीफायनलची मॅच आहे, पॅनल्टी किती महागडी ठरू शकते यापूर्वीच्या सामन्यामध्ये तुम्हीच अनुभवलं. तुमच्याच विरुद्ध टीमला पॅनल्टी मिळाली आणि तिथून तो सामना जिंकलेला आहे. त्यामुळे येस, नाही चालेल चालेल, काही हरकत नाही. पंच टाइम मॅच करतात. येस, स्क्वेअर लेग पंच आमचे टाइम मॅच करतात. गोलंदाजी मार्क वरती कल्याण आयकॉन ओमकारला आपण पाहतोय. टाळ्यांच्या कडकडाटासहित करूया स्वागत सेमीफायनलचा या मॅचचं. सेमीफायनल 1 कल्याण प्रीमियर लीग स्ट्रायकिंग इन वरती बल्ली आकाश गुरव. यावेळेस दूर ठेवलाय, बल्लीला शांत ठेवलंय. डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची झालेली सांगता आपण पाहतोय. अच्छा, मिस जजमेंट झालंय का? ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. मामाला वाटलं फिल्डर आहे. क्या बात आहे. ओमकारने जर बल्लीची विकेट मिळवली तर 1000 फ्रॉम अक्षय. अक्षय दादाकडून 1000. ओमकारने बल्लीची विकेट मिळवली तर बल्ली स्ट्रायकिंग इन वरती.
ऑफ साइड रीजन मध्ये क्या बात है, मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफ आता बोलतोय. 4 धावा आपण पाहतोय. मिड ऑफ मधून मागे लॉंग ऑफच्या बाहेर चौकार आलाय. केपीएल ब्रँडेड चौकार. ओमकार पुढचा चेंडू. ओ ड्राइव्ह केलाय. मिड ऑनला फिल्डर आहेत. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. प्रत्येकी बॉल नंतर प्रेक्षकांचं समर्थन आपण पाहतोय. प्रत्येकी बॉल नंतर हा जल्लोष आहे, हा आक्रोश आपण पाहतोय. टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हे प्रेक्षक कल्याणचे आहेत. एका बाजूला आकाश गुरव बल्लीला सपोर्ट करतात, दुसऱ्या बाजूला केपी करण पाटीलला सपोर्ट करतायत. ओ क्लोज होता. बल्ली देखील सांगतोय यस इट वॉज व्हेरी क्लोज. खूप क्लोज होता. इट्स अ वाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर तुम्हाला कोणतीही जागा नाहीये. लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉल. पण ओमकारच्या चेहऱ्यावरती स्माइल तुम्हाला पाहायला मिळेल, कारण त्याला माहिती आहे खूप क्लोज होता हा देखील. नेक्स्ट बॉल. ओ गॅप मध्ये पुन्हा एकदा सरळ बॅटर ड्राइव्ह केला. लॉंग ऑफ पार. बल्ली ब्रँडेड 4. दादा बीट्स ऑन फायर. बल्लीची बॅट जशी बोलेल तसे दादा बीट्स देखील बोलतील. ओमकारच्या विरोधामध्ये 2 चौकार आलेले आहेत. धावसंख्या 9. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट. क्या बात है. शॉट ऑफ द डे. चौकार. स्ट्रेट बॅटने लॉंग ऑफच्या बाहेर 2 आणि आता बॅकफुटला जाऊन कट केला. स्क्वेअरचा लाजवाब फटका. पॉइंटच्या बाहेर 1. 3 चौकार ठोकलेत पट्ट्याने. चौकारांचा बादशाह बल्ली. बल्ली का बल्ला बोल रहा है भाई. बल्ले बल्ले. ओमकार लास्ट बॉल. धीम्या गतीचा तो ऑफ साइडला हलक्या हाताने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या बाहेर 4था चौकार. तूफान कहते हैं, तूफान कहते हैं. योग्य संगीत दादा बीट्सच्या माध्यमातून. बल्ली नाम का तूफान अब मैदान में आ चुका है. फ्लडलाइट ऑपरेटर विनंती आहे आपण देखील तयार राहा. आपली गरज लागेल लवकरच. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या धावफलकावरती 17-17. 4 चौकार 1 व्हाईट बॉल. आकाश गुरव जबरदस्त सुरुवात करतोय. गोलंदाजी मार्क पडते. हर्षलला आपण पाहतोय. वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स बॉलर फ्रॉम दिस टीम. अजिंक्य साई बिलीवर्स. हर्षल पहिलाच बॉल कट करायचा होता.
मिनेश मामा हो काय करतायत. बल्लीची विकेट मिळाली असती. केपीच्या हातात बॉल आला नाहीये. एक धाव इथे भरपूर वेगाने पूर्ण झाली आहे. सिंगल ने धावफलक पुढे. धावसंख्या आपण पाहतो 18 वरती. आता 18 ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्क वरती हर्षलला पण पाहतोय. शैलेश ओझरकर स्वतः संघ कर्णधार थोडी चूक करतात. आता मात्र थोडं परिवर्तन फिल्डिंग मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजाच्या मागे अर्धवर्तुळाकार तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अर्धवर्तुळाकार आकारामध्ये क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. बल्लीसाठी पूर्णपणे पॉइंट, स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्डमॅन खाली आहे. हर्षल पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाजी मार्क वरती. ओ बॅटचेस होती. थर्डमॅन ओमकार थोडा पुढे टप्पा पडला तर पोहोचला नाही ओमकार पर्यंत. बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. येस टप्पा पुढे होता थोडा. एक स्टेप जर पुढे असता तर मात्र झेल कंप्लीट झाला असता. पण तिथे मात्र आपण पाहतोय जीवनदान मिळत आहे. जीवनदान म्हणू शकत नाही. हाफ चान्स होता. धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती 19 ऑन बोर्ड. सेमीफायनल 1 अधिरा स्पोर्ट्स क्लब अधिरा 11 विरुद्ध अजिंक्य साई बिलिव्हर्स या दोन संघांमध्ये सेमीफायनलचा थरार रंगतोय. हर्षल बॉलिंग ट्रॅक वरती. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग इन वरती मिनेश मामा. मिनेश मामा ड्राईव्ह करतोय. हातांमध्ये बॉल प्रेस झालाय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न सफल राहिला. फक्त एकच धाव मिळेल. अप्रतिम फटकेबाजी करताना मिनेश मामाला आपण पाहतोय. कंटिन्युअसली सातत्याने आपण पाहतोय आघाडीला येतात बल्ली सोबत आणि चांगली साथ बल्लेल देखील त्यांची मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे. बॅक टू बॅक 3 सिंगल आपण पाहतोय हर्षलच्या विरोधामध्ये. धावसंख्या 20 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या. त्यानंतर बॅक टू बॅक 3 आल्यात. चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न असेल बल्लीला. बॅकफुटला जाऊन खेळतात. फटका चांगला आहे. संतोष आणि याच दरम्यान एकदा पूर्ण केली आहे सिंगलने. धावसंख्या पुढे. पंच अंपायर्स कॉल काय? नो बॉल आहे आणि फिल्डिंग टीम रिव्ह्यू असेल. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे. चेक केलं जातं आमच्या टेक्निकल रूममध्ये एक्झॅक्टली काय घडलंय. रिव्ह्यूची मागणी केली आहे बॉलिंग टीमने. सेंट जॉन्स क्लासेस यांच्या माध्यमातून बल्लीच्या बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 2000. सेंट जॉन्स क्लासेस. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ नो बॉल. दाखवा स्क्रीनवर. संतोष ओके. केपी इस थैंक यू. रिव्यू अनसक्सेसफुल. इट्स अ नो बॉल. क्या बात है. प्रेक्षक मात्र आज पैसा वसूल करणार आहेत. हर्षल तयार गोलंदाजी मार्गवरती. सेंट जॉन्स क्लासेस यांचं देखील महत्त्वपूर्ण सहकार्य आमच्या स्पर्धेला लाभलंय. प्रत्येकी मनात असलं त्यांच्याकडून स्पेशल बॅग आहे गॅप मध्ये. ओ व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ फील्डिंग. व्हॉट अ सुपर फील्डिंग. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मॅग्निफिसंट एफर्ट्स. व्हॉट अ फील्डिंग. काय दर्जा आहे क्षेत्ररक्षणाचा. जबरदस्त क्षेत्ररक्षण चेक करतो आम्ही. तरी देखील आम्ही चेक करतोय. स्वतः बल्ली देखील टाळ्या वाजवतात. ते नक्कीच ॲप्रिशिएट करतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. पुढचे दोन्ही संघ आपण तयार आहे. जॉर्ज फायटर्स आनंद लोके आपण तयार आहे आणि लेट राकेश डोने 11 आपण देखील तयार राहा. सेफ आहे. अडवलं चेंडूला. क्या बात आहे. सेफ आहे.
चेंडूला अडवलं, ॲप्रिशिएट केलंय बल्लीन देखील. येस, गुड फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्यात. मला तर वाटतंय अजिंक्य साई गोविंद पथक देखील आलेलं आहे ते. यावर्षी 7 तर लावलेत त्यांनी. गोलंदाज हर्षलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. हो, चेक करतायत बल्ले एक्झॅक्टली काय करण्याचा प्रयत्न करतोय ते पाहतायत. आता मात्र त्या प्रकारे ते गोलंदाजी देखील करतील. थोडं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल, काहीतरी बदल असेल. ओ, पायात होता, पायातून काढलाय बाहेर स्क्वेअर लेगचा. बल्लीचा दादा बिट्स अप्रतिम. आपल्या तालावरती प्रत्येकी प्रेक्षकांना नाचवतायत. क्रिकेट विथ एंटरटेनमेंट, मनोरंजन करतायत प्रत्येकी प्रेक्षकांचं. जबरदस्त. बल्ली काही कमी एंटरटेनमेंट करत नाहीये भाई. चौकार चौकार आणि चौकारांचा पाऊस पडतोय. बॅटचेस तडव्याच्या बाहेर निघून चला. आश्रय चौकार. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती तब्बल 31 धावा. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जाईल. हर्षल आउट, विशाल इन. 14 धावांचा षटक राहिलं हर्षलचं. दोन आलेले आहेत, तिसरा देखील आला जर बल्लीचा बॅटमन तर सेंट जॉन्स क्लासेस यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक. यापूर्वी शुभम लोखंडेला देखील 2000 रुपयांचं पारितोषिक सेंट जॉन्स क्लासेसच्या माध्यमातून मिळालं. आणि प्रत्येकी मॅन ऑफ द मॅच साठी सेंट जॉन्स क्लासेस यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पेशल बॅग देखील देण्यात आली आहे. विशेष कौतुक करतो आम्ही सेंट जॉन्स क्लासेस या स्पर्धेच्या निमित्तानं. गोलंदाज तयार होतो ओमकार. सेकंड स्पेलमध्ये मिनेश मामा टॅप करतायत. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला. क्या बात आहे. सिंगल. सेन्सिबल बॅटिंग करतात मिनेश. सध्या थांबून खेळतात. अप्रतिम बॅटिंग करतात मिनेश पाटील यांना आपण पाहतोय. सिंगलवरती फोकस करतात, सिंगलवरती भर देतात. समोर माहिती आहे बल्ली ची बॅट चांगली बोलते आणि त्या अनुषंगानं त्या प्रकारची बॅटिंग ते देखील करतात. समजूतपणा आपल्याला त्यांचा पाहायला मिळतोय. शॅकिंग इनमध्ये आता आकाश गुरुला आपण पाहतोय. बल्ली बॅटफुटला जाऊन खेळलाय. क्या बात आहे. नजाकत भरा स्ट्रोक. पॉइंटच्या बाहेर. तिसरा चौकार आला आणि सेंट जॉन्स क्लासेसच्या वतीने 2000. नादच केलाय थेट. ओ शेट, नादच केलाय थेट. बल्लीने नादच केलाय. का बॅटिंग करतोय. आतापर्यंत बल्लीच्या बॅटमधून 7 चौकार आलेले आहेत. बॅक टू बॅक 4 आणि आता बॅक टू बॅक 3 चौकार तो ठोकतोय. अप्रतिम फलंदाजी. जबरदस्त. आतापर्यंत 7 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2, या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 1 आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्यात. प्रेक्षक स्लोगन देतात बाहेर. ऑफ साइडला फ्लिक केला. फ्लिक ऑफ द रिस्ट. सीमा पार. आश्ले चौकार. थँक्यू. आता बॅक टू बॅक 2 आलेला. तिसरा जर आला तर रॉबी 35 35 ज्युनियर पंढरी शेठ पडके 1000 रुपयांचं पारितोषिक मिळेल. बॉल तयार. ओमकार नेक्स्ट बॉल. हो, सोडून दिलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अनुमान चुकलाय. बॅट्समन रिव्ह्यू आहे. साडा ॲक्शनसाठी
हॅलो हॅलो चेक केलं जातं आमच्या टेक्निकल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडतंय. बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्क्रीनवर दाखवू शकता. येस, थँक्यू श्री साई स्पोर्ट्स. इट्स अ फेअर डिलिव्हरी. व्हेरी गुड डिसिजन बाय थर्ड अंपायर. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. दोघांकडे आता रिव्ह्यू नाही आहे. या गोष्टीची नोंद घ्या. दोन्ही संघ आपण आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये या इनिंगमध्ये पुन्हा आपण रिव्ह्यूची मागणी करू शकत नाही आहात. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. ओमकार हो, क्या बात आहे. स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवलंय. अप्रतिम गोलंदाजी करतोय ओमकार. कमबॅक देखील करण्याचा प्रयत्न करतोय. समोर कॅच होता. बॉलर्स बॅक. अजिंक्य साईच्या प्रेक्षकांचे चेहरे थोडे कमी झाले त्यामुळे कुठेतरी दबाव येतोय अजिंक्य साई बिलीवर्स या संघावरती देखील. ओमकार गोलंदाजी मार्क वरती. अंतिम चेंडू या षटकातला. क्या बात आहे. इथे मात्र केपी कडून मिस्टेक झाली आहे. बॉल निघून झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्ड मॅन पार. आश्रय चौकार. क्या बात आहे. बल्लेसाठी मोठी फॅन फॉलोइंग आहे. मी या गोष्टीचा पहिले देखील उल्लेख केला आहे. कल्याणकरांनी नेहमीच प्रेम दिलंय. बल्ले असेल करण पाटील असेल दोघांसाठी नेहमीच प्रचंड प्रेम दिलंय कल्याणकरांनी. आता मात्र ही पार्टनरशिप कुठेतरी ब्रेकआउट करायची आहे. पार्टनरशिप कुठेतरी फोडायची आहे, तोडायची आहे. धावसंख्या झाल्या धावफलकावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 44 सडेतोड उत्तर द्यावं लागेल. यापूर्वीच्या मॅच मध्ये केपीने भरपूर सुंदर बॅटिंग केली आहे. दादा बीट्स. दादा आपण या व्यासपीठावरती. दादा आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. फटका चांगला आहे. क्या बात आहे. मिनेश मामा देखील आता ठोकतोय 4. हो 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 मिनेश मामा क्या बात है. काय बॅटिंग करतोय. थँक्यू. हो हो आणखीन एक. आता मात्र आपण पाहतोय बॅक टू बॅक तिसरा. केपी करण पाटीलला घाम फोडलाय मिनेश मामाने. थँक्यू. पाटील विपक्ष पाटील. एका बाजूला मिनेश पाटील दुसऱ्या बाजूला करण पाटील. मिनेश पाटील आता करण पाटीलवर आक्रमण केलंय. समोर ओ हो 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 मिनेश मामा ऑन फायर. 4 चौकार. अनपेक्षित अद्भुत अविश्वसनीय अविस्मरणीय हे 4 चौकार सगळ्यांसाठी असतील. मिनेश मामा का बॅटिंग करतोय. ताबडतोड बॅटिंग. मिनेश मामा पाटील ऑन फायर. केपीच्या विरोधात केपी 47च्या विरोधामध्ये आपण पाहतोय तडाखेबंद फटकेबाजी. आता मात्र प्रत्येकी गोलंदाजाची पिस उपटत आहे. अक्षरशः घाम फोडलाय प्रत्येकी गोलंदाजाला. सोडून दिलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. अधीरा 11चे प्रेक्षक मात्र वाटतं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूलाच आहेत. ऑन साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक धावतायत. गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग. क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 1 मिळते. स्ट्रायकिंग इनवरती पुन्हा एकदा बल्लीला आपण पाहतोय. बल्लीसाठी पुन्हा समोर अर्धवर्तुळाकार क्षेत्रामध्ये फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळेल.
ऑफ साईडला फ्लिक केलाय, गुड फिल्डिंग, चेंडूला अडवलंय. शेवटच्या बॉलवरती देखील सिंगल मिळते, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. बल्ली देखील षटकार झाले, सांगता 4 षटकाचा खेळ संपन्न आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या तब्बल 63 आकड्यावरती. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला जाईल लास्ट ओव्हरमध्ये. स्वतः पारितोषिक येऊ द्या, एवढी चांगली बॅटिंग झाली आहे सेमीफायनलच्या मॅच मध्ये. हो, यावेळेस फटका चांगला समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्या बात आहे, बल्लीची बॅटिंग आवडली आणि त्यासाठी प्रेक्षक बघा पैसे घेऊन येत आहेत. जोरदार टाळ्या एकदा बल्लीसाठी. क्या बात आहे. जर ग्रामीण क्रिकेटमध्ये पैशाचा पाऊस पडू शकतो तर अंडरआर्म क्रिकेटही कुठेच कमी नाहीये. सेंट जॉन्स क्लासेस यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पारितोषिक बल्लीला दिलं जातं तब्बल 2000 रुपयाचं. जबरदस्त टाळ्या होऊन जाऊ दे एकदा बल्लीसाठी. बल्ली का बल्ला, बल्ले बल्ले किया भाई. आमच्या कॅमेरामॅनच्या समोर जेवढे आहेत त्या सगळ्यांनी उठा प्लीज. कॅमेरामॅनच्या समोर जेवढे आहेत ना आता एकही डिसिजन दिला जाणार नाही प्लीज, विनंती आहे. सगळ्यांनी उठा तिकडून. बुट्या त्यांना सांगा व्हाईट बॉल. ओहो, जबरदस्त चपराक लगावले जणू काही ऑफ. थँक्यू. थ्रू आउट द टुर्नामेंट असेल, थ्रू आउट द टुर्नामेंट. क्या बात आहे. 2 सेमीफायनल आणि 1 फायनल मध्ये पारितोषिक असेल. बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 1000, 3 चौकारांसाठी 1000, 3 विकेटसाठी बॅक टू बॅक 3 विकेटसाठी 2000 आणि बॅक टू बॅक 6 चौकारांसाठी 5000. सेंट जॉन्स क्लासेस यांच्या माध्यमातून 7वी ते 10वी इंग्लिश मीडियम आपण पाहतो. 11वी 12वी जेई आणि त्यासोबत सायन्स, जेई नीट सायन्स आणि त्यांचे 3 विद्यार्थी आपण पाहिलं तर एक IIT खडगपूरमध्ये आदिल मुलानीला आपण पाहतोय MBBS करत असताना. राहुल वर्मा आणि मोहित वर्माला देखील आपण पाहतोय. अभिनंदन आणि मनपूर्वक आभार देखील सेंट जॉन्स क्लासेस. स्पेशल बॅग देखील आपण पाहतो त्यांची प्लेअर ऑफ द मॅच साठी. प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅचला सेंट जॉन्स क्लासेस यांच्या माध्यमातून स्पेशल बॅग आहे आणि प्रत्येक प्लेअर साठी भरमसाठ पारितोषिक आहेत. मिनेश मामा, मामा फटका फसलाय, मैदान सोडावं लागेल. फटक्या जागा नाही अंडरआर्म क्रिकेटमध्ये. विकेटचा पतर, फलंदाज बाद. नवीन बॅटर पाल, साई पाल मैदानामध्ये दाखल झालाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न अजिंक्य साई बिलिवर संघाचा देखील आपण पाहतोय. क्या बात आहे. आणि सतीश शिंदे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मिनेश मामासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे मिनेश मामा. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीसाठी स्वप्नील वायल यांच्या माध्यमातून पालला देखील 2000 आहेत. क्या बात आहे. पुढे येऊन ठोकला, दादा बीट्स कडेच गेला बॉल. 4. सेंट जॉन्स आमचे सर विनंती सर आपण व्यासपीठावरती बसा, व्यासपीठावरती बसा आपण. ओ फटका हा देखील चांगला. साई पाल, स्वप्नील वायल 1000 जमा करा.
सत्याभाई आमचे सतीदत्त शिंदे यांच्याकडून मिनेश मामा आपल्यासाठी 1000 आहेत. 1000 फॉर मिनेश मामा. मिनेश मामा या इकडे. मामा मिनेश मामा. सतीचे शिंदे साहेब सत्याभाई त्यांच्याकडून 1000. काय बॅटिंग केली मिनेश मामान देखील अप्रतिम साथ दिली. आकाश गुरुला हायएस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट. क्या बात आहे. या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा स्कोर बनवला अधिरा स्पोर्ट्स क्लब अधिरा 11 ने. तब्बल धावसंख्या पण पाहतोय 77 कुठल्यात 77 आणि 78 धावांचं टार्गेट. स्क्रीन ऑपरेटर LED स्क्रीन ऑपरेटर विनंती आहे. हॅलो हॅलो. जॉर्ज फायटर्स आणि लेट राकेश धोनी 11 दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. बल्लीला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सेंट जॉन्स क्लासेस यांच्या माध्यमातून. सेंट जॉन्स क्लासेस खरं तर त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आमच्या स्पर्धेला लाभले आणि बल्लीच्या प्रत्येक विकेटसाठी 500 आहेत त्यांच्याकडून. बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज 1000 सेंट जॉन्स क्लासेस. बॅक टू बॅक 3 विकेट हॅट्रिकसाठी 2000 सेंट जॉन्स क्लासेस आणि एंटायर द टुर्नामेंट 6 चौकार. इथून पुढे कोणीही फलंदाज ठोकतोय तर तब्बल 5000 सेंट जॉन्स क्लासेस यांच्या माध्यमातून असतील. अभिनंदन. हॅलो हॅलो. जॉर्ज फायटर्सचे कॅप्टन लेट राकेश धोनी 11चे कॅप्टन. दोन्ही संघांना उपस्थित असतील तर प्लीज आमचा टॉस बॉक्स खाली करा. टॉस बॉक्स खाली करा आमचा. धीरज प्लीज. सर टॉस बॉक्स खाली करा ना प्लीज. धीरज. चला कॅप्टन या. विकी. सेंट जॉन्स क्लासेस दादा विनंती आपण या टॉस साठी. सेंट जॉन्स क्लासेसचे सर्वेसर्वा राजवीरजी वर्मा यांच्या शुभास्ते आपण टॉस कंप्लीट करतोय. सेमीफायनल 2. फटका चांगला. पहिलाच बॉल. सुरुवात झाली. KP 47 चौकारने केली सुरुवात. बाजूला विकीला आपण पाहतोय स्वर्गीय राकेश दादा ढोणे 11. कॉल जॉर्ज फायटर्स आहे. हेड्स इज द कॉल अँड हेड्स इट इज. थँक्यू. आपलं मनपूर्वक आभार. सेंट जॉन्स क्लासेस टॉस जिंकलाय. जास्त वेळ घेणार नाही. मॅच सुरू आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग फर्स्ट. भरपूर साऱ्या शुभेच्छा. सेमीफायनलच्या लढती असतील तुम्हाला देखील असतील या मॅच साठी भरपूर शुभेच्छा. सेमीफायनल 2 चा टॉस कंप्लीट झालाय. टॉस जिंकलाय तो जॉर्ज फायटर्सने आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. ऑनगोईंग मॅच कडे वळतो. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. खूप खूप धन्यवाद रमेश ठाकूर. लेगलाच करायचा प्रयत्न पाहायला. चेंडू लागतोय. ब्रश होतोय चेंडू. पंच कन्फर्म करते चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश झालाय. वी एक्सपेक्ट सम डिसिजन फ्रॉम अंपायर्स. लेग बाईस. थँक्यू. स्ट्राईक एंडच्या अंपायरने आम्हाला सिग्नल दिलेला आहे लेग बाईसचा. धन्यवाद. राजा मंडप डेकोरेटर्स ऑन साईडला. अप्रतिम फटका. व्हॉट अ शॉट. सुरेख फटका. चौकार. सलग 3 चौकारांसाठी पारितोषिक आले सेंट जॉन्स क्लासेस कडून. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे करण पाटील साठी.
चौकार आपण बघितले आतापर्यंत या इनिंगमध्ये 2 धाव सगळे डबल फिगरमध्ये 11 धावा धाव फलकावर. करण पाटील ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू साई पालचा राऊंड विकेट. स्क्वेअर कट त्या ठिकाणी क्षेत्रशः डायरेक्ट हिटचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग बघायला मिळते त्या ठिकाणी. चेक. थोडा वेळ घेईन प्रसाद सर, कारण विकी लक्ष द्या आणि पप्पू आपण देखील यानंतर पोलीस आमचे पोलीस बंधू खेळतील, त्यानंतर आपली सेमीफायनल होईल, त्यानंतर त्यांची फायनल आणि मग परत आपली फायनल. ओके येस. सो ओव्हर टू यू अवर लेजंड कॉमेंटेटर प्रशांतजी परब सर. लेफ्ट हँडर शुभम ऑन स्ट्राईक. लॉफ्टेड स्ट्रोक आणि फलंदाज बाद. बॉक्स आउट. विकेट. तो फर्स्ट विकेट डाऊन. चला राजा मंडप डेकोरेटर्स लवकरात लवकर ते काम पूर्ण करायचं आहे, कारण आपण बघतो की कॅमेऱ्यावर सुद्धा पॉवर नाही आहे तिथे. निर्णायक चेंडू. स्ट्राईक एंडला ओमकार शिंदे. 12 लॉस ऑफ 1. विकेट फॉर साई पाल. पॉवर प्ले सुरू आहे. पुढचा चेंडू राऊंड विकेट. चेक केलंय बॅट्समन कुठे येऊ शकतो, कुठली पोझिशन घेऊ शकतो. त्यानंतर पुन्हा सज्ज साई पाल. अजून एक विकेट मिळणार. क्या बात आहे. बॅक टू बॅक विकेट. ओमकार ऑन डक. बारा धावा संख्या 12. राजा मंडप डेकोरेटर्स आपलं काम झालं का ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सवर यायचं आहे. राजा मंडप डेकोरेटर्स तेच काम झालं की इकडे या आपण. बॉलिंग मार्कर आकाश गुरव. प्रत्येक विकेटसाठी सेंट जॉन क्लासेसकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 500 रुपीज फॉर एव्हरी विकेट फॉर आकाश गुरव. स्ट्राईक एंडला करण पाटील. चांगला कॉन्टेस्ट मैदानावर. 2 आयकॉनमध्ये ही लढत बघत आहात. आयकॉन वर्सेस आयकॉन. चांगला कॉन्टेस्ट. हो लेग ग्लान्स करायचा प्रयत्न. लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल आणि धावसंख्येत भर. धावसंख्या बघते ती म्हणजे 13 धावा धावफलकावर. लक्ष खूप मोठं आहे. सामना जिंकण्यासाठी करायच्या त्या. ओ क्या बात आहे. चाबुक चपरा कार्पेट शॉट. तब्बल 78 धावेंचं लक्ष आहे थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. पुढचा चेंडू. ओ कट करायचं होतं. भरपूर वेगाने बॅट स्विंग केली होती. गोफणीसारखी अक्षरशः बॅट तिथे फिरली होती, पण डॉट बॉल. चांगलं कमबॅक पुढच्या चेंडूवर आकाश गुरवचं. धावसंख्या 17. लक्ष खूप मोठं आहे. 70 टू विन. स्टेपवरून खेळायचा प्रयत्न. ही गोष्ट आम्ही आवर्जून बघितली आहे. आता जेव्हा चेंडू सुटतो ऑफस्टोनच्या बाहेर जाणं माहिती आहे. चेंडू पकड. पुन्हा सज्ज गोलंदाज आकाश गुरव टू किरण पाटील. ऑन ड्राईव्ह. हो चांगली फिल्डिंग. चांगला स्टॉप त्या ठिकाणी साई पालचा. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. संधी रनआउटची आणि फलंदाज इथे मात्र होणार बाद.
अशोक कुठे असेल? अशोक कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. अशोक पप्प्या बॅटिंगसाठी जय कोळी. अशोक पप्प्या कुठे आहे? या लवकर कॉमेंट्री बॉक्स समोर. क्या बात है, स्ट्रेट ड्राइव, व्हाट अ शॉट, बैक टू बैक 4. मॅग्निफिसंट रिप्लाय. धावसंख्या 23 धावा धावफलकावर. चोख प्रत्युत्तर देत असताना आपण बघतोय म्हणजेच अजिंक्य साई बिलिव्हर्स बिलीव्ह करतात आपल्या परफॉर्मन्सवर, बिलीव्ह करतात आपल्या प्लेयर्सवर, बिलीव्ह करतात आपल्या आयकॉनवर. तो आयकॉन मैदानाच्या आतमध्ये धडधडतोय. चेंडू हवेमध्ये, झेल ड्रॉप, चूक, नो बॉल, नो +1. पंचांचा इशारा नो बॉलचा. त्यावर झेल सुटला. जीवदान तर जीवदान म्हणणार नाही, पण स्ट्राईक रोटेट झाला. रनआउटची सुद्धा संधी होती त्या ठिकाणी. +1, नो +1. 2 धावा ॲड करूया धावफलकर. आपण बघतो धावसंख्येत भर झाली आहे. अक्षय मला सांगू इच्छितो धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. अशाच 3 क्वार्टर सेंचुरी कंप्लीट करायचे, कारण 78 धावांचं लक्ष गाठायचं आहे. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक आहे. फलंदाज आहे तो म्हणजे जय कोळी, JK. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, JK ऑन स्ट्राईक. पुढे खेळायचा प्रयत्न, पाय चेंडू ब्रश होतोय आणि पंचांचा इशारा येतो लेग बाईटचा. धावसंख्येत बरं एक्स्ट्राचे रुपये धाव इथे ॲड होईल. धावफलक 26. 78 टू विन. लक्ष खूप मोठं आहे. जसं मगाशी प्रथमेशने उल्लेख केला की हायेस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट इन द सेमीफायनल SF1 बिटवीन अजिंक्य साई बिलिव्हर्स वर्सेस अधीरा 11 अधीरा स्पोर्ट्स. जागा बनवली, हवेमध्ये चेंडू स्लाइस केलाय, डायव्हर्ट झालाय चेंडू. त्या ठिकाणी चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 1 धाव. धावसंख्येत बरं, धावसंख्या 27. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. सध्या आपण बघतो करंट रन रेट 13.5चा आहे. 78 करायचे आहेत. 15.60. 15 ते 16 धावा कराव्या लागतील प्रति षटकामागे, पण त्यापैकी 13.5च्या गतीने आले त्या 27 धावा 2 षटकाच्या अखेरीस. आपण पाहत आहोत कल्याण प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व. एक दिमागदार पर्व बघायला मिळतं. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन बदल, नवीन संकल्पना घेऊन या स्पर्धेचं आयोजन आश्रय वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून, नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्ट असं मी जवळ उल्लेख करेन, त्यांच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन. देवेंद्र सिंग स्वतः व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अत्यंत मोलाचं सहकार्य आम्हाला दरवर्षी या स्पर्धेसाठी लाभतं. त्याचबरोबर कोळशेवाडी पोलीस स्टेशन यांचा मी उल्लेख करेन, कारण प्रत्येक वर्षी आम्हाला आठवतं की पहिल्या वर्षापासून कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळाला आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्यामुळे त्यांचासुद्धा आभार इथे आम्ही व्यक्त करत आहोत. आजचा शेड्यूल जसं मग अशी एक्झिबिशन मॅचला डॉक्टरांनी उल्लेख केला की यावर्षी आम्ही रिलॅक्स आहोत, कारण 3 दिवसाचं शेड्यूल आहे यावर्षी. गेल्या वर्षी आपण बघितलं की जवळजवळ पहाटेचे 4 वाजले होते स्पर्धा संपायला याच ग्राउंडला. 27 बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 अनिकेत. पुढून खेळायचा प्रयत्न, अनिकेत घाडी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग जमलं नाही आहे. स्ट्रायकिंगला करण पाटीलला बीट केलं आहे पहिल्या चेंडूवर अनिकेत घाडीने. ऑन साईडला चांगला प्लेसमेंट आहे, बघूया त्या ठिकाणी सीमारेषा बाहेरच जाईल. अमर काहीच करू शकत नाही. चौकार. दर्जेदार फटका, चौकार क्रमांक 5वा. ऑन ड्राइव, व्हाट अ शॉट अगेन, मॅग्निफिसंट बॅटिंग, KP ऑन फायर. धावसंख्या 35 धावा धावफलकावर आहेत. काय बॅटिंग केली आहे. सलग 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे सेंट जॉन्स क्लासेस यांच्याकडून. 2 चौकार मारलेत KPने. ऑलरेडी त्यांनी भरपूर पैशांची उधळण केली आहे. 3 चौकारांसाठी 1000 रुपये.
3 विकेटसाठी 2000 रुपये आणि सलग 6 चौकारांसाठी तब्बल 5000 रुपये सेंट जॉन्स क्लासेस यांच्याकडून. एक चौकार मारायचा 1000 रुपयाचा कॅश प्राइज निश्चित मिळेल. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, वाईड बॉल, अनिकेत गाडीचा चेंडू, दबाव, प्रेशर. दबावाखाली खूप काही गोष्टी होतात आणि रेफर केलाय तिसऱ्या पंचांना वाईटसाठी. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. बघायचं आहे दोन्ही खेळाडू एकत्र आले. हा योग्य डिसिजन आहे. गोलंदाज आणि विकेट किपर एकत्र येतो, दोघांमध्ये काही शंका असतील तर ते निश्चित कन्फर्म करतात. त्यांना माहिती आहे जर वाईड नाही आहे तर निश्चित ते चॅलेंज करतात अंपायरला. पण यावर्षी काही वेगळीच उंची गाठली. KPL सीझन 5 आहे, याच्यात त्रिमात्र शंका नाही. जेवढे आयकॉन आपण बघतोय स्पर्धेमध्ये जबरदस्त चमकले आहेत, चांगला परफॉर्म केला प्रत्येक आयकॉनने. आणि जसं नितीनने उल्लेख केला, टॉमने उल्लेख केला की अत्यंत शांत स्वभावाचे आयकॉन बघायला मिळत आहेत. इट्स अ वाईड रिव्ह्यू अनसक्सेसफुल फ्रॉम टीम अधिरा स्पोर्ट्स अधिरा 11. धावसंख्या 36 धावा. अजून एक वाईड, संधी अजूनही आहे करण पाटीलकडे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल ताबडतोब. ऑन साइडला वाह शॉट, चौकार. क्या बात आहे केपी. पैशाचा पाऊस पडतो अंडरआर्मच्या प्रत्येक खेळाडूवरती. एकदा जोरदार टाळ्या केपीची बॅटिंग आवडत असेल तर. सेंट जॉन्स क्लासेस यांच्याकडून पैशाचा पाऊस पडला जातो प्रत्येकी खेळाडूवरती. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. क्या बात है. हे फक्त ग्रामीण नाही, अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील पैशाचा पाऊस पाहायला मिळेल परब सर. सलग 3 चौकार मारले म्हणून आपण बघतो की 1000 रुपयाचा कॅश प्राइज सेंट जॉन स्कूलकडून. लहान मुलगा जास्त घाबरला त्याला बघून, KPला रडला अक्षरशः. ओह व्हॉट अ शॉट. चांगली फिल्डिंग डीपमध्ये, कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक होता, समोर खेळला होता. मिळेल ती एक धाव या चेंडूवर. धावसंख्येत भर. अक्षय मला सांगेल धावसंख्या अंकित झाली ती म्हणजेच 42. नेट टू नेट फाईट. शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्ष, जिद्द, चिकाटी, मेहनत, परिश्रम या सगळ्या गोष्टी दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे बघायला मिळालेत. ओ व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट. धावसंख्या 46. 12 चेंडू 32 धावा. 12 चेंडू 32. धावसंख्या 46, 32 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. काय जबरदस्त खेळ बघायला मिळतोय. नेट टू नेट फाईट. भले अजिंक्य साई बिलिव्हर्सचे 3 विकेट गमावलेत पण त्यांचा आयकॉन मात्र संघर्ष करतोय, लढतोय, फाईट देतोय, झुंज देतोय, एक पात्री अभिनय करतोय. नाव आहे करण पाटील. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. ज्या अर्थाने बघितलं की आकाश गुरुने फाईट दिली, 44 धावेचं योगदान दिलं, 10 चौकार त्यांनी मारले होते. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन बाय अजिंक्य साई बिलिव्हर्स. बॉलिंगसाठी आकाश गुरव. आयकॉन वर्सेस आयकॉन. तिसरं षटक कामावर झालं. चौथं षटक मार्गस्थ होईल. 12 चेंडू 32 ची गरज आहे. 8 चौकार 12 चेंडूमध्ये मारायचे आहेत. राऊंड विकेट आकाश. ऑन ड्राईव्ह फिल्डिंग आपण बघतोय समोर आकाश, साई पालची. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता एसटीच्या मागून. प्रहार 11 रक्षक 11 मध्ये आपण एक प्रेक्षणीय सामना बघणार आहोत. वाईड +1 2 धावा आपण ऍड करूया धावफलकावर.
प्रहार 11 रक्षक 11 मध्ये आता मात्र नेक्स्ट फाईट जो पोलिसांचा सामना होणार आहे ती फाईट तुम्हाला बघायला मिळेल ग्राउंडवर या सामन्यानंतर. त्यानंतर अजून एक फायनलची म्हणजेच प्रेक्षणीय लढत त्याची फायनल बाकी आहे. त्यानंतर आपण सेकंड सेमी आणि फायनल अशा मात्र भरपूर लढती बाकी आहेत अजून. फलंदाज सज्ज आकाश स्टेपर डाऊन बॅक टू द बॉलर समोर एक्झिक्यूट केला आहे. थोडक्यात वाचला पायाला लागून चेंडू डायव्हर्ट झाला आहे आणि चेंडूवर कंट्रोल मिळेल तोपर्यंत अजून एक धाव इथे ऍड केली जाईल धावफलकावर. 49 धावा 49. क्या बात आहे. 2 आयकॉन एकाच स्क्रीनवर बघताय तुम्ही. स्क्रीनवर 2 कॅमेरा एकाच स्क्रीनवर मर्ज केलेत. आकाश आणि करण ऑन ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक आहे. क्विक सिंगल 50 धावा पूर्ण 50 अप. अजिंक्य साई बिलिव्हर्स 50 धावा पूर्ण होत आहेत धावफलकावर. पण या षटकामध्ये चांगलं कंट्रोल केलं. एकही मोठा फटका मारण्याची संधी दिली नाहीये. जसं मगाशी उल्लेख केला की 12 चेंडूमध्ये 8 चेंडूवर चौकार मारायचे आहेत. त्यापैकी आपण बघतो की मैदानावर चेंडू झालेत. मैदान आपण बघतो या षटकातले 3. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बल्लीच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे सेंट जॉन्स क्लासेस यांच्या माध्यमातून. सो रनआउटची विकेट मिळाली आहे. सांघिक यश मिळते फलंदाज बाद. रिव्ह्यू येस कन्फर्म आहे. कन्फर्मेशन चालू आहे. वाईटचा रिव्ह्यू घेतलाय. डॉट बॉल. पुढचा चेंडू घेऊन आकाश समोर करण पाटील. क्या बात आहे. लाजवाब हाताचा काढून फरार चौकार. चौकार आणि धावसंख्येत वेगाने भर झाली आहे. 24 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू आणि 24 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकारच मारावा लागेल. एकच चेंडू जास्त आहे तुमच्याकडे. ओ क्या बात आहे. चांगली फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एसटीवर चेंडू गेला पण बेल्स खाली पडलीच नाहीये. नशीब बलवत्तर आहे केपीचं. त्यामुळे बघतो अजून एक धाव इथे ऍड केली. धावसंख्या 55 आणि आता मात्र 23 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे त्या 6 चेंडूचे 23 धावा. चला लगेच मॅच सुरू करा. नेट टू नेट फाईट. जबरदस्त लढत, संघर्ष, परिश्रम, मेहनत, चिकाटी, जिद्द ही दोन्ही संघांच्या माध्यमातून बघायला मिळते. आणि काय फाईट दिली आहे. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौटाता है, मिलते नहीं सहज ही मोती पानी में, हर बार उसकी मुट्ठी खाली नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ते प्रयत्न सुरू आहे, ती जिद्द सुरू आहे, ती चिकाटी आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की करण पाटील शेवटच्या टप्प्यापर्यंत लढतोय, झुंजतोय आपल्या संघासाठी. आकाशने 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला, त्याला विकेट मिळाली नाही. आतापर्यंत 4 गडी गमावले. धावसंख्या 55, 23 धावांची अजूनही गरज आहे. सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू की स्ट्राईक एंडला करण पाटील उभा आहे. आता चौफेर उधळण करावी लागणार आहे, चौफेर फटकेबाजी करावी लागणार आहे. आकाश गुरवने मारले 10 चौकार. त्याच्या उत्तरादाखल बघायचं आतापर्यंत चौकार मारलेत ते 8 करण पाटीलने. अजून 4 अजून 6 मारायचे आहेत तरच सामना जिंकू शकेल. गोलंदाज अमर. ओ चेंडूमध्ये गोल्डन विकेट. फलंदाज बाद.
गोल्डन विकेट मय. इथे मात्र आपण बघतोय अमर पहिल्या चेंडूवर काढतोय मोठी विकेट. KP थोडासा नाराज, करण पाटील नाराज, कारण शेवटच्या टप्प्यापर्यंत चांगली फाईट. बघा संघ बघा, मॅचचा रिझल्ट काही लागू दे पण ॲप्रिशिएट करतात आपल्या आयकॉन प्लेअरला, कारण या टप्प्यापर्यंत आणण्यामध्ये आयकॉनने मात्र अत्यंत मोलाचा वाटा उचलला आहे. त्यासाठी त्याला ॲप्रिशिएट करतायत आणि व्हायला हवं. रोहन एरामन स्ट्राईक ऑन ड्राईव्ह, एकच धाव. टेम आणि चांगला फटका, शॉट, चौकार. चौकार इथं रिव्हर्सच्या माध्यमातून पराभवाचं अंतर निश्चित कमी करेल हा चौकार. रिव्हर्सचा टेम गॅप शोधलाय. पॅडोसिपचा फटका सीमारेषेवर चौकार. गुड शॉट. 2 चेंडू 2 चौकार आपण बघत आहोत. आणि बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू साईड आर्म बॉलिंगसाठी, साईड आर्म नो साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे हा. लक्षात ठेवा यानंतर आपण होणारा सामना जो एक्झिबिशन मॅच आहे, पोलिसांचा एक प्रेक्षणीय सामना इथे होणार आहे यानंतर. त्यानंतर पहिल्या सामन्यामध्ये बघितलं आपण एक्झिबिशन मॅचमध्ये जो संघ विजयी झाला तो पोलिसांच्या सामन्यामध्ये विजय संघाशी लगेचच नेक्स्ट मॅच फाईट करेल, फायनल बघायला मिळेल. आणि त्यानंतर असेल अजून एक उपांत्य फेरी या स्पर्धेतली जी तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच जॉर्ज फायटर वर्सेस लेट राकेश ढोणे या 2 संघांमध्ये. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलेला आहे बॅटिंग टीमने. राऊंड विकेट अमर. फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे काही चेंडूंची. ऑलरेडी अंतिम टप्प्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. अदिरा स्पोर्ट्स अदिरा 11 या संघाने जवळजवळ निश्चितच झालं आहे. लास्ट बॉल टू गो. फक्त फॉर्मॅलिटी एका चेंडूची. ऑन ड्राईव्ह आणि विकेट, फलंदाज बाद. अभिनंदन टीम अदिरा स्पोर्ट अदिरा 11 ज्या संघाने मात्र आपलं स्थान पक्क केलं आहे, फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. तो फायनलसाठी ऑल द बेस्ट तुम्हाला पूर्ण टीमला. पण तथापि आपण म्हणणार आहोत आता ग्राउंडवर यानंतर या सामन्याचा पुरस्कार आधी देऊया आणि त्यानंतर आपण वळूया ग्राउंडमध्ये जिथे मात्र 2 संघांमध्ये टॉस कंप्लीट होईल. मॅन ऑफ द मॅच प्रथमेश ॲडव्होकेट मिश्रा यांच्या शुभ हस्ते देण्यात आहोत आपण हा सामनावीर. आणि मॅन ऑफ द मॅच आहे म्हणजेच नो डाऊट ज्याने मात्र 44 धावांची खेळी केली तो आकाश गुरव ठरला मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच आपण या लवकरात लवकर आम्ही ॲडव्होकेट मिश्रा साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतो. त्यासोबत सेंट जॉन्स क्लासेस हेच पोलीस इन्स्पेक्टर सन्माननीय दर्शन सर आपण देखील या. पाटील साहेब या आपण. प्रहार 11 या संघामध्ये साहेबांना खेळताना आपण पाहणार आहोत. मॅन ऑफ द मॅच बल्ली
कुठे आहेत मिनेश मामा? मिनेश बघा बल्ली सांगतात मामा या, मिनेश मामा. मिनिटाचा वेळ घेईन बल्ली. ब्युटिफुल ट्रॉफी देखील आहे. ॲडव्होकेट मिश्रा साहेबांच्या शुभास्ते आपण देतो ही ब्युटिफुल ट्रॉफी. बल्ली काय सांगशील? जास्त वेळ घेणार नाही, एकच प्रश्न विचारेन. जशी तू बॅटिंग करत होता दुसऱ्या बाजूला मिनेश मामाने केपीला देखील 4 चौकार मारले, त्यानंतर काय चर्चा झाली आणि कशी स्ट्रॅटेजी आखली पुढची? स्कोर तर जास्त म्हणजे चांगला बनवत होता, कारण समोर पण काही लूज टीम नव्हती, समोर पण चांगली टीम होती, म्हणून आम्हाला 60 क्रॉस करायचे होते. आणि मिनेश मामाने पण चांगली साथ दिली, म्हणजे कंटिन्यू बाउंड्र्या मारल्या, तर म्हणजे स्कोर अजून चांगला झाला आणि कॉन्ट्रीब्यूट आम्ही चांगलं केलं दोघांनी पण. बॅक टू बॅक 2 इयर्स, प्रथमतः एकदा क्वार्टरमध्ये बाहेर झाले, एकदा सेमीमध्ये बाहेर झाले, पण आता मात्र थेट लेट पण थेट मेगा फायनलमध्ये. कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय, कारण की मागच्या वर्षी दोन्ही वेळा खूप म्हणजे क्लोज हारलो, पण यावेळी सेमी क्रॉस केली आणि फायनलला गेलो तर खूप मजा वाटते. फायनल पण जिंकायला ट्राय करू. खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो चेक. आमच्या दोन्ही पोलीस बंधूंचे संघ मैदानामध्ये दाखल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही एका बाजूला रक्षक 11, दुसऱ्या बाजूला प्रहार 11, जनतेची रक्षा करणारे, आणि दुसऱ्या बाजूला जे नक्की चूक करतील त्यांना त्यांच्या विरुद्ध प्रहार करणारे दोन्ही एकमेकांच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतात. दोन्ही बाजूला पोलीस बंधू आहेत. चल आपण टॉस कंप्लीट करूयात. देवेंद्रजी सिंग साहेब इथे उपस्थित आहेत, ॲडव्होकेट मिश्रा साहेब इथे उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण या. टॉस इथे आम्ही कंप्लीट करतोय. कॅप्टन मिलिंद साहेब या, आणि API पानसरे साहेब या आपण, आणि मिलिंद बोरसे साहेब आपण देखील या. मॅन इन येल्लो, मॅन इन रेड ड्रेस कोड तुम्हाला प्रॉपर पाहायला मिळेल दोघांचाही. विनंती असेल देवेंद्रजी सिंग साहेबांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. हे चेक. संतोष कोणता अँगल? मिलिंद सर काय बोलताय तुम्ही? मला घेऊन जायचे. एक मिनिट फक्त. संतोष अँगल कोणता घेतात? टॉस आपण कंप्लीट करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मिलिंद बोरसे साहेब देखील आहेत, API पानसरे साहेब देखील आहेत, आणि येस देवेंद्रजी सिंग साहेबांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. खरं तर या सगळ्या चेहऱ्यांना वेळ खूप कमी मिळतो. सातत्याने जनतेच्या रक्षणासाठी सदरक्षण आहे, खलनीकरण आहे, त्यांचे कार्य ते पार पाडत असतात, पण आज वेळात वेळ काढून ते आलेले आहेत. टॉस आपण करूयात. हेड्स कॉल अँड टेल्स इट इज. टॉस इथे जिंकलेला आहे प्रथमतः रक्षक 11. सर टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असेल? बॅटिंग. 4 षटकांचा सामना आहे. या संकल्पनेबाबत काय सांगाल? कल्याण प्रीमियर लीगमध्ये आपले सगळे पोलीस बांधव एकत्रित येतात. नेहमीच कामानिमित्त तुम्ही बाहेर असता, ड्युटीवर असता. जेव्हा तुम्ही ड्युटीवर असता तेव्हा आम्ही आमचे सण सगळे साजरे करत असतो खरं तर. पण काय सांगाल या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळायची संधी मिळाली त्याबद्दल? सर्वात आधी आयोजकांचे